26 जुलैपासून शुक्र ग्रह करणार बुध राशीत प्रवेश। या 3 राशी होणार गडगंज श्रीमंत। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो। ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते। पंचांगानुसार दैत्य गुरु शुक्र 26 जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे। या राशीत तो 20 ऑगस्टपर्यंत असेल। शुक्राच्या या राशी परिवर्तनाने काही राशींचे भाग्य चमकण्यास मदत होईल। त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, तुमचं सहकार्य हे मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते, त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त सहकार्य करा। आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। तर पहिली भाग्यवान राशी आहे मित्रांनो मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल। या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील। आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या। कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल। वैवाहिक जीवन सुखमय राहील। या काळात खूप सकारात्मक विचार करा। आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा। तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 3ऱ्या भावात जर तुम्ही बऱ्याच काळापासून काही धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची घेण्याचा काही चांगला विचार करत असाल तर त्यासाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहील। कारण या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील। यामुळे तुम्ही धर्मकर्माच्या कार्यात मन लावू शकाल आणि यामुळे तुम्हाला आतून आनंदाचा अनुभव होईल। या सप्ताहात तुमच्या काही गरजू योजना कार्यान्वित होतील। यामुळे तुम्हाला उत्तम व ताजा आर्थिक नफा मिळेल। अशात तुम्हाला आपले धन संचय करण्यात मदत मिळेल आणि तुम्ही आपल्या काही धनाला आपल्या भविष्यासाठी कुठल्या बँक बॅलन्सच्या रूपात जोडू शकता। या आठवड्यात आपले मन घरात काही बदल करण्यासाठी उत्सुक दिसेल। तथापि घराशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी उर्वरित लोकांची मते चांगल्या प्रकारे जाणून घ्या, अन्यथा आपण इच्छित नसले तरीही आपण टीकेला बळी पडू शकता। करिअर राशी भविष्याची गोष्ट केली असता या सप्ताहात तुमच्या प्रयत्न आणि विचारांनी तुमच्या भाग्याचे भरपूर समर्थन मिळेल आणि ज्याच्या मदतीने तुमच्या करिअरला उत्तम बढत मिळण्याची ही शक्यता आहे। अशात आपल्या लक्ष्य प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहा। या सप्ताहात हॉस्टेल किंवा बोर्डिंग शाळेत राहिलेल्या विद्यार्थ्यांना थोडी अधिक काळजी घेऊन अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण तेव्हाच तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल। तसेच विदेशात जाऊन अभ्यास करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता त्यांनाही मध्यभाग नंतर जवळच्या नातेवाईकांकडून विदेशी कॉलेज किंवा शाळेत दाखल होण्याची शुभ वार्ता प्राप्त होऊ शकते। या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो 5, भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी आणि उपाय आहे आपल्या प्रियकर किंवा प्रियसीला वेळोवेळी पांढऱ्या वस्तू भेट देत राहा। याने प्रेम संबंधांमध्ये वाढ होईल। नियमित लिंगाष्टकमचा पाठ करा। दुसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो सिंह राशी। शुक्राचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी
अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. तुमच्या चंद्र राशीपासून शनी 8व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला खराब आरोग्याच्या कारणाने तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता वाटेल. परंतु जसेही तुम्ही परिस्थितीवर पकड बनवण्याचा प्रयत्न सुरू कराल, तुमची सर्व भीती गायब होऊन जाईल आणि लवकरच तुम्हाला ज्याला तुम्ही समस्या समजत होते ते खऱ्या प्रकारे तुमच्या मनाचा छल होता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि लागोपाठ आपल्या आरोग्याच्या प्रती स्वतःला जागरूक ठेवा. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 11व्या भावात असण्याने आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे. अशात या काळात आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका. कारण हिरे वेळ तुमच्या धनमध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. या सप्ताहात कार्यस्थळी अतिरिक्त कामाचा दबाव व तणाव तुमच्या मनावर प्रभाव टाकू शकतो. यामुळे तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यासाठी असमर्थ असाल. यामुळे तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत बनवलेला पूर्वीचा प्लॅन रद्द करून त्यांना नाराज करू शकता. या सप्ताहात तुम्हाला थोडे सुस्त वाटेल किंवा व्हिक्टिम कॉम्प्लेक्सचे शिकार होऊ शकतात. परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळवण्यासाठी आतुरही असाल. या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये उन्नती करण्याची योग्य आणि शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. आपल्याला हे समजले पाहिजे की मनातील नकारात्मक विचार हे विषयपेक्षा धोकादायक असतात. अशा परिस्थितीत या आठवड्यात योग आणि ध्यान यांची मदत घेऊन विद्यार्थी त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या नकारात्मकतेचा नाश करू शकतात. या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो 6. भाग्यरंग आहे पारदर्शक आणि गुलाबी आणि उपाय आहे परिवारामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल आणि त्या दिवशी पांढऱ्या वस्तू वाटल्या तर घरामध्ये सुख शांती टिकून राहते. नियमित 19 वेळा ओम भास्कराय नमः मंत्राचा जप करा. यानंतरची भाग्यवान राशी आहे मित्रांनो वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 5व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधार होईल. म्हणून अशा गोष्टींमध्ये सामील व्हा जे रोमांचित असेल आणि तुम्हाला आराम देईल. कारण यामुळे तुम्ही स्वतःला मानसिक तणावापासून दूर ठेवण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात परिस्थितीच्या सुधारामुळे तुमच्यासाठी घरगुती वस्तू खरेदीसाठी बऱ्याच प्रमाणात सहज राहील. या कारणाने तुमच्या घरातील व्यक्तीही तुमच्यासोबत आनंदित होतील. सोबतच तुम्हालाही उत्तम प्रोत्साहन प्राप्त होऊ शकेल. तुमच्या राशीच्या
ग्रह ताऱ्यांच्या अनुकूल स्थितीच्या कारणाने या सप्ताहात तुमची कौटुंबिक शांतता कायम राहील. अशात जर धन लाभ घेऊन काही समस्या होती तर तीही पूर्णतः दूर होऊ शकते. यावेळी तुम्ही आपल्या मोठ्या भाऊ बहिणींची मदत मिळवण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुम्हाला आपल्या कुठल्याही समस्येतून निजात मिळू शकेल. जर पूर्वी तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही निराशा हातात आली होती तर या सप्ताहात वस्तू परत ठीक व्हायला लागतील आणि तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेकडे अधिक लागेल. यामुळे तुम्हाला ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवण्यात यश मिळू शकेल. या सप्ताहात तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागेल. यामुळे तुम्ही इंटरनेटचीही मदत घेऊ शकता. तथापि या काळात सोशल मीडियाचा वापर करू नका अथवा तुम्ही आपला बराच वेळ खराब करू शकता. या राशीसाठी भाग्यांक आहे मित्रांनो 7. भाग्यरंग आहे बदामी आणि पांढरा आणि उपाय आहे भगवान शिव किंवा पिंपळाच्या झाडाजवळ 2 ते 3 लिंबू ठेवल्यास आरोग्य शुद्धी वाढेल. नियमित 27 वेळा ओम भौमाय नमः मंत्राचा जप करा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमचा सपोर्ट हा मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरित करते. त्यामुळे तुमचा सपोर्ट हा असाच आणि जास्तीत जास्त करा. आणि सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसाल. धन्यवाद.